बघा बघा हो, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2025 जवळ आलेली आहे. 13 डिसेंबरला परीक्षा आहे आणि हा महत्त्वाचे प्रश्न आहेत हां. बघा पहिल्या चॅप्टरमधला 2504.123 या संख्येतील सर्वात कमी स्थानिक किंमत असणारा अंक कोणता? आता सगळ्यात स्थानिक किंमत आपल्याला काही-काही जण म्हणतात 0.0033 आहे का कमी? हे 2 आहे का कमी? असं काही भानगडी 1 आहे का सगळ्यात लहान? पण जर बाप्पा जर 0 आला वाघ जर आला तर कोणाला दबत नाही हां. वाघ आला तर कोणाला दबत नाही. म्हणून ह्याचं उत्तर तर 0च आहे. ठीक आहे. दर्शनी किमतीमध्ये सेम असते. 3 ची दर्शनी किंमत 3, 2 ची 2, 1 ची 1. दर्शनी किंमत पॉइंटच्या गणितात कोणत्या गणितात सेम असते हां दाद्या. लक्षात ठेव. तर भाऊ आता 7 डिसेंबरला नवोदय गुरु ॲप डाउनलोड कर. नवोदय गुरु ॲपवर टेस्ट आहे हां. एक केस पेपर टेस्ट आहे हां. ठीक आहे. तर आणि 2 वर्षासाठी कोर्स आहे फक्त ₹99त. त्याच्यात जॉइन बी होईल. ₹99च्या कोर्समध्ये नवोदय स्कॉलरशिपचा. एका चौरसाची विशेष नवोदयचा कोर्स आहे हां. नवोदय गुरु ॲपवर नवोदयचा पूर्ण कोर्स आहे आणि आपली शिष्यवृत्तीची बॅच बी 14 डिसेंबरला सुरू होईल. एका चौरसाची परिमिती आहे हां. चौरस काढ भाऊ. हे चौरस आहे. सगळ्यांनी ही व्हिडिओ शेअर करा सगळ्यांपर्यंत. महत्वाचं आहे. चौरसाची परिमिती आहे 20. परिमिती आहे 20 तर एक बाजू किती असेल? चारी बाजूची बेरीज 20 आहे. ही बाजू, ही बाजू, ही बाजू, ही. तर एक बाजू किती असेल? चौरसाला 4 बाजू असतात. म्हणून 4 न भाग द्या. 4 पंचे 20. एक बाजू किती आली बाळा? 5 आली. सेमी. 5 सेमी, ही 5 सेमी, ही 5 सेमी, ही 5 सेमी. क्षेत्रफळ काढा म्हणते दाद्या. क्षेत्रफळ म्हणजे क्षेत्रफळाचं सूत्र काय भाऊ? चौरसाचं क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू. चौरसाचं क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग. तूच सांग बबल्या. 5चा वर्ग 5 5 25 सेमीचा वर्ग. 5 5 25 आला. काय अवघड आहे का सांगे? काय अवघड आहे का? नाही. त्यानंतर एका आयताचा कर्ण. हे बी आय-एम-पी हा प्रश्न. आय-एम-पी हा. हे महत्वाचं आहे. भाऊ एक आयत आहे. आयत तर काढता येते तुला. लहानपणापासून तू आयत काढून थकला असशील. आयताचा एक कर्ण असते हा. एका आयताचा कर्ण आहे 10 सेंटीमीटर. किती आहे? 10. पाया आहे 8 सेंटीमीटर. पाया किती 8 सेंटीमीटर. तर ही बाजू काढायची आपल्याला. मग आपलं सूत्र आहे कर्णाचं. पायथागोरस काय म्हणते? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. हे नाही सूत्र आहे का नाही बाळ्या? मग कर्ण वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 10चा वर्ग. कर्ण वर्ग म्हणजे 10चा वर्ग. पाया वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 8चा वर्ग. पाया वर्ग म्हणजे 8चा वर्ग अधिक उंची वर्ग मालूम नाही. उंची वर्ग माहित नाही. हं, चल सांग. 10चा वर्ग किती? 10चा वर्ग 100. 8चा वर्ग 64. उंची वर्ग मालूम नाही. आता मला सांग प्लस 64 इकडे आल्यावर मायनस 64. इकडे उंची वर्ग. 100 मधून 64 गेले सांग. 100 मधून 64 गेले तर राहिले 36. काय राहिले? 36 बरोबर उंची वर्ग. तू सांग उंचीचा वर्ग 36 म्हणल्यावर उंची किती येईल? 6. कशाचा वर्ग 36 आहे? 6चाच आहे ना. मग ही x ची किंमत किती आली बाळा? 6 आली. किती आली? 6. तर आपल्याला परिमिती काढायची आहे त्याची. काय काढायची? परिमिती. मग ही 8 बाजू तर ही वरची 8 येईल. ही इकडची 6 आहे तर ही पण 6 येईल. मग मोजा 8 आणि 8 16. हे बघा ही 8 आणि ही 8 16 आणि ही 6 आणि 6 12. 16 आणि 12 किती आहे? 28. परिमिती आली 28 सेमी. हे उत्तर आला. तुम्ही म्हणले सर उत्तर किती आलं? तर महत्वाचं आहे का नाही सांगतो. तिन्ही प्रश्न महत्वाचे आहेत हा. पहिला बी महत्वाचा आहे भाऊ. दुसरा महत्वाचा आहे. तिसरा महत्वाचा आहे. तिन्ही पण लय महत्वाचे आहेत. ह्या भाऊला बघ काय म्हणते? 4 ग्रोस 5 डझन. 4 ग्रोस. हे ना. 4 ग्रोस. एका ग्रोस मध्ये किती वस्तू असतात? 144. तर 4 ग्रोस मध्ये किती? 4 चोक 16. चला 1. 4 चोक 16 आणि 17. चला 1. 4 1 4 ने 576. प्लस 5 डझन मध्ये किती असतात? एका डझन मध्ये 12. एका डझन मध्ये 12 तर 5 डझन मध्ये 12 म्हणजे 60. प्लस याच्यामध्ये चिन्ह प्लस असते हा. 2 रिम. एका रिम मध्ये 480 कागद. 2 रिम मध्ये
480 एका मध्ये 2 मध्ये 960च्या बेचूक आठवणीत 960. या 3 नमुन्याची बेरीज करूत आता. 3 नमुने कोणते? 576 वस्तू, 60 वस्तू आणि 960. याची बेरीज करा. 6 6 6 12 18 19 1 9 1 10 5 2 5 14 1 15 1596 आलं. मग 1596 आलं. 1596 ला कशानं भाग द्यायचा? इथे किती डझन म्हणते. डझन म्हणजे 12 न भाग द्या. 12 1 12. किती उरले? 12 1 12 13 14 15 3 उरले 12 त्रिक 36. 3 उरले 12 त्रिक 36. 133 डझन. याला उत्तर 133 डझन. बाजूच्या आकृतीत एकूण किती कोण तयार होतात? इमानदारीने सांग. हे पण महत्वाचं नाही का रे? ठीक आहे. किती कोण तयार होतात? आधी तू बघ 1 2 3 4. सगळे कार्यकर्ते किती दिसा येतं? सगळे 4 दिसा येत ना पप्पा. दिसायले 4. दिसायले 4. मग कोणतं सूत्र वापर? त्रिकोणी संख्येचं सूत्र वापर. 4. ठीक आहे. 4 गुणिले 5. 4 गुणिले 5 छेद 2. 4 गुणिले 5 छेद 2. भाग दे. बे दोन्ही 4 आणि बे पंचे 10. किती कोण तयार होतात भाऊ? 10 कोण तयार होतात. आणि हा प्रश्न बघ कुठे गेलं रे? बघा 5 सेमीला मिलीमीटर मध्ये कसं लिहिता येईल? मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो, किलो. आता 5 सेंटीमीटर. सेंटीमीटर कुठे? याला 1 नंबर दे. मिलीमीटर कुठे? मिली ह्याला 2 नंबर दे. ठीक आहे. 15 सेमीला मिलीमीटर. सेमी 1 नंबर आणि मिली 2 नंबर. 1 कडून 2 कडे जायचंय, भागायचं. 1 कडून 2 कडे जायचं म्हणल्यावर भागायचं. कशाला भागायचं बाळ्या? 15 ला भागायचं. कशाला भागायचं? 15 ला भागायचं. कशानं भागायचं? 1 न. आणि किती शून्य आहेत याला सोडून दे. एकच जण आहे म्हणून इथे 1 शून्य. मग 15 ला 15 लिहे, खाली 1 शून्य म्हणून 1 सोडून पॉइंट. दीड. उत्तर काय आलं? 1.5 मिलीमीटर. 1.5 मिलीमीटर ml. ठीक आहे. 1.5 मिलीमीटर आलं का? तर हे सगळे प्रश्न कसे होते? एकदम महत्वाचे होते. चलो बघा. जर 4थीतून 5वीला जर चालले जे विद्यार्थी, त्यांनी 5वी नवोदयची स्पेशल बॅच आहे रेकॉर्डेड. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा संपूर्ण बुद्धिमत्ता या अभ्यासक्रम सगळा फक्त 200 टेस्ट आहेत. फक्त फीस आहे 2 वर्षासाठी 99 रुपये. ठीक आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 100 गुणाचे टेस्ट आहेत. 1000 समानार्थी शब्द, 1000 विरुद्धार्थी शब्दाची PDF आहे. आणि आता गुगल फॉर्मच्या पण 40 टेस्ट ऍड केल्या त्याच्यात. ठीक आहे. भरपूर टेस्ट आहेत आणि बिलकुल. आणि तुम्ही बघा हो, सर्च जरी केलं आहे ना गुगल प्ले स्टोअरवर नवोदय गुरु. ठीक आहे. नवोदय गुरु जर सर्च केलं, ठीक आहे, कोणतं पण वरचं किंवा खालचं. ठीक आहे. तर हे इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केलं बघा 25 MBचं आहे. ठीक आहे. इन्स्टॉल केल्यानंतर इन्स्टॉल होईल पूर्ण 100% झटकेपट झालं बघा. ठीक आहे. त्याच्यामध्ये नंतर इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचं. ओपन झाल्यानंतर हा लोगो येईल. ॲलो करा. रजिस्टर. रजिस्टर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जे काय असेल ते मोबाईल नंबर टाका आणि नंतर OTP येईल. ज्या नंबरवर टाकायचं त्या नंबरवर OTP येईल. ठीक आहे.